एवढे जर 2-2 तास जर तुम्ही पेशंट बघणारे असतात तर पेशंट मेले कशाला असते? येड्यात काढायला लागले का तुम्ही आम्हाला? आम्ही इतक्या गोडीत बोलायला लागलो तर हा? एवढे जर तुम्ही काळजी घेणारे असतील, एका पेशंटसाठी जर तुम्ही अर्धा तास वेळ देणारे असते तर मेले असते पेशंट. आम्ही शांततेने घेऊन राहिलो, याचा अर्थ हे करू नका. आम्ही 5 मिनिटं लागेल साहेब आम्हाला. बा डायरेक्ट हे जवान फोडफाड करून मोकळे लागणार नाही. बोला त्याला विभागीय आयुक्त काळदरे साहेब, किती वेळ गिरवण्याची? किती वेळ अजून? तुम्ही 1.5 तासापासून व्हिजिटच करताय. हो, किती वेळ अजून किती वेळ लागणार आहे तुम्हाला? चला मी 15 मिनिटं वाट बघते. नाही तर काय करा माहितीये का, खूपच जास्त अंतर असेल मध्ये, म्हणजे तुम्हाला पण एवढा त्रास, एवढा प्रवास, पुढे 100-200 किलोमीटर अंतर पार करून यायचे. मला सांगा तुमचं लाईव्ह लोकेशन, मी तुमच्याकडे येते हे की नाही? मीडियावाले तुम्हाला विचारतील काय काय आहे ते. हा कसं आहे सांगा. अहो मला 2 तासापासून हेच कारण सांगताय तुम्ही. एवढे जर 2-2 तास जर तुम्ही पेशंट बघणारे असतात तर पेशंट मेले कशाला असते? येड्यात काढायला लागले का तुम्ही आम्हाला? आम्ही इतक्या गोडीत बोलायला लागलो तर हा? एवढे जर तुम्ही काळजी घेणारे असतील, एका पेशंटसाठी जर तुम्ही अर्धा तास वेळ देणारे असते तर मेले असते पेशंट. 2 वर्ष आधी जिथं सेम घटना सेम हॉस्पिटलला घडते, तिथे जर तुम्ही इतका वेळ देणारे असतात तर ही घटना परत घडली असती का? वेड्यात काढता लोकांना तुम्ही. सर कुठं आहे ते आतमध्ये नाहीये. चला व्हिडिओ कॉल करते मी तुम्हाला. व्हिडिओ कॉल उचला तुम्ही जरा. मॅडम व्हिडिओ कॉल करा त्यांना. कुठं पुढे आता ट्रॅफिक मध्ये आताच हॉस्पिटलला होतात, एवढ्या लोक ट्रॅफिक मध्ये पण आलात का? म्हणजे हॉस्पिटल मधून तुम्ही पायऱ्या, रस्ता सगळं एका सेकंडला स्पायडरमॅनच्या गतीनं तुम्ही सगळं पार केलं आणि तुम्ही लगेच ट्रॅफिक मध्ये गेले.